जेव्हा जीवन अन्यायकारक असते, वेन लाईफ सीम्स अनफेअर, हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि ही संदेश मालिका जुन्या काळातले इयोबाच्या पुस्तकावर आधारित आहे. आणि ह्याच्यातला आजचा हा पहिला भाग आहे. आणि आजचं शीर्षक आहे वेन ट्रॅजेडी स्ट्राईक्स, जेव्हा एखादे संकट ओढवते. आणि शास्त्रभाग आहे इयोबाचं पुस्तकाचा पहिला अध्याय. आता जीवन हे कठीण आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. काही वेळेस ते अन्यायकारक असं वाटतं की ज्या गोष्टीला आपण जबाबदार नाही, आपण काही कोणाचं वाईट केलं नाही, तर आपल्या बाबतीत असं का घडतं. आणि त्याच्यापेक्षा आपण देवाचे लोक असताना सुद्धा काही गोष्टी आपल्या जीवनात अशा का घडतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देवाच्या वचनात आहेत. आणि इयोबाच्या बाबतीत जर तुम्ही वाचला असेल तर त्याच्यासारखं दुःख कोणी कधी सहन केलेलं नाही. आणि म्हणून अशा व्यक्तीच्या जीवनावरून आणि त्याच्याकडून आणि ज्याची नोंद देवाने त्याच्या वचनात घेतलेली आहे, आपण आजच्यासाठी कोणते महत्त्वाचे धडे काय शिकू शकतो, देव त्याच्याद्वारे आपल्याला काय शिकवू इच्छित आहे, ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आता उपदेशकाचं पुस्तकाचा 9वा अध्याय आणि याच्या 12व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, कोणालाही त्याचा मृत्यू समय माहीत नाही. जसा मासा मरण्याच्या जाळात सापडतो किंवा सापळ्यात अडकणाऱ्या पक्षाप्रमाणे, त्याचप्रमाणे जनावरं मानवजात अरिष्टाच्या समयी तो त्यांच्यावर अचानक येऊन पडला म्हणजे सापळ्यात अडकतो. उपदेशक 9 आणि वचन 12. म्हणजे केव्हा काय होईल सांगू शकत नाही, असं हे माणसाचं जीवन आहे. परंतु तरी त्याच्यातून परमेश्वर आपल्याला कसं सहाय्य करतो. कदाचित आज तुम्हाला तसं वाटत असेल की जीवन कठीण आहे, अन्यायकारक आहे. तर जरा इकडे लक्ष द्या. इयोबाचं पुस्तकाचा पहिला अध्याय. आता इयोब हे सर्वात शास्त्रातलं सर्वात जुनं असं पुस्तक आहे. आणि बायबल स्कॉलर्स असं म्हणतात की अब्रामाच्या काळामध्ये हा इयोब होऊन गेलेला असावा. इयोबाचं पुस्तकाचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनापासून. ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब असे होते. तो सात्विक व सरळ होता, तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. बघा, तो कोणत्या देशातला होता सांगितल्यानंतर, त्याचं नाव सांगितल्यानंतर तो कसा होता त्याचा चारित्र्य सांगितलेलं आहे. नंतर त्याच्या कुटुंबाचा उल्लेख आहे. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या, 7,000 मेंढरं. म्हणजे त्याचं चारित्र्य, कॅरेक्टर सांगितल्यानंतर त्याच्या फॅमिलीचा उल्लेख आहे. पण जनरली असं होतं का? नाही. आपण विचारतो, आनंद ब्रदर तुम्हाला किती मुलं आहेत? पहिल्याने लोक तुम्ही काय करता, तुम्हाला किती मुलं आहेत. परंतु देवाच्या दृष्टीने आपलं चारित्र्य पहिल्याने आहे. आणि नंतर फॅमिली किंवा मुलं. वचन 3 नंतर इस्टेट प्रॉपर्टी. वचन 3 7,000 मेंढरं, 3,000 उंट, बैलाच्या 500 जोड्या व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते. त्याचा परिवार फार मोठा होता. असा तो पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता. त्या काळामध्ये शेअर मार्केट किंवा बँक अकाउंट, इस्टेट प्रॉपर्टी ही नव्हती. परंतु जनावरं, शेती वगैरे ही प्रॉपर्टी होती. आणि ती इतकी होती की पूर्व देशातल्या सर्व लोकात तो थोर होता. म्हणजे त्या काळातला तो अब्जाधीश असं म्हटलं तरी चालेल, असा तो व्यक्ती होता. परंतु पुढे जर आपण वाचलं तर अचानक काही गोष्टी ओढवल्या. 5वं वचन जर आपण वाचलं, वचन 4, त्याचे पुत्र आळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यावेळी आपल्या 3 बहिणींना पंक्तीस बोलावीत. म्हणजे बहीण भावांमध्ये लग्न झाल्यावर देखील किती प्रेम होतं बघा. ते एकमेकांना गेट टुगेदर करीत एकमेकांशी सहभागिता करत असतात. हे भोजन समारंभ आटोपल्यावर इयोब त्यांना बोलवून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्रातकाळी उठून त्या सर्वांच्या संख्ये इतक्या बळीचे हवन करी. म्हणजे तो इयोब त्याच्या मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी प्रार्थना करणारा होता. किती विशेष आहे. मुलं लहान असतानाच नाही तर हे मुलं मोठे झालेले आहेत, मुले लग्न करून गेलेले आहेत. तरीही इयोब
त्यांच्यासाठी प्रार्थना करीत होता. काही जणांना असं वाटतं की लहान मुलं असल्यावरच त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. माझा प्रश्न असा आहे की तुमचे जरी मुलं मोठं होऊन गेले, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहात का? तो प्रार्थना करीत असे आणि दररोज उठून त्यांच्यासाठी बळींचे हवन करीत असे, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्राने पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अवहेर केला असेल, असा इयोबाचा नित्यक्रम होता. म्हणजे एवढा श्रीमंत, एवढा मोठा माणूस असून सुद्धा त्याला प्रार्थनेला, देवाच्या भक्तीला वेळ मिळत होता. वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. देवाचं भय असल्यावर माणूस आपोआप वेळ काढतो, आपोआप देवाला प्रथम स्थान देतो. आणि हे इयोब करत होता. पण काय झालं माहिती का, हे सगळं सुरळीत चाललेलं असताना, आपल्याला माहीत नाही किती वर्ष असं चाललं, पण सर्व काही व्यवस्थित असताना अचानक नको ते घडलं. ट्रॅजेडीज घडली. किती वेळेस असं होतं की सर्व काही सुरळीत नीट चाललेलं असताना, जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं व्यवस्थित आहे, अचानक काहीतरी घडतं. कोणीतरी सिरियस होतं, ॲडमिट होतो, ॲक्सिडेंट होतो किंवा काय. आणि तसंच या ठिकाणी झालेलं आहे. 6वं वचन बघा. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले व त्यांच्यामध्ये सैतानही आला. परमेश्वर सैतानाला म्हणाला, तू आता कुठून आलास? सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. आता या ठिकाणी सीन चेंज झालेला आहे. पृथ्वीवरून लगेच स्वर्गीय सीन आहे की स्वर्गात काय चाललेलं आहे याचा उल्लेख आहे. की स्वर्गामध्ये सर्व देवदूत जमलेले आहेत, देवापुढे मीटिंग भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये सैतान देखील पृथ्वीवर हिंडून फिरून आलेला आहे. याचा अर्थ सैतानाला अखंड सृष्टीत पृथ्वीवर फिरायला देवाने प्रवेश दिलेला आहे. म्हणून शास्त्र सांगतं 1 पेत्र 5 आणि 8 मध्ये की तो गरजणाऱ्या सिंहासारखा, तो गरजणारा सिंह नाही आहे, जरा ऐका, गरजणाऱ्या सिंहासारखा कोणास गिळावं हे पाहत फिरतो. म्हणजे तो अजूनही फिरतो. आणि ह्या ठिकाणी काय झालं की तो पृथ्वीवर हिंडून देवापुढे आला. वचन 8, परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक इयोब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले आहे काय? आता परमेश्वराने विषय काढलेला आहे की इयोबाकडे तुझं लक्ष गेलं का? कारण इयोबाविषयी देवाला अभिमान आहे. आज तुमच्याविषयी त्याला अभिमान आहे का? तो सैतानाला परमेश्वर साक्ष देतोय की अख्ख्या पृथ्वीवर हिंडून आला, पण माझा सेवक इयोब याच्याकडे तुझं लक्ष गेलंय का? म्हणजे बघा, इयोब पृथ्वीवर त्याचं कर्तव्य करत होता, मुलाबाळांसाठी प्रार्थना सर्व व्यवस्थित हँडल करत होता. परंतु स्वर्गात त्याचे प्रतिसाद काय उमटले, देवाला काय वाटत होतं त्याला माहीत नसेल कदाचित. पण या ठिकाणी परमेश्वर त्याची साक्ष सैतानाला देत आहे. भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही भूतलावर. फक्त एखाद्या देशात, एखाद्या शहरात नाही, अख्ख्या जगामध्ये विचार करा. म्हणजे काय अख्ख्या जगात इयोबासारखा कोणीच नव्हता? नाही, हेच शास्त्र सांगतं की त्याच्यासारखा कोणी नव्हता. आणि हे परमेश्वर स्वतः सांगतोय. विचार करा, इयोब काही साधा माणूस होता का? वचन 9, सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो? आता देवाचं आणि सैतानाचं संभाषण आहे आणि सैतान म्हणतो की उगीच तो भक्ती करतो, उगीच बाळगतो का? वचन 10, तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना? हे कोण म्हणतं? सैतान. आता इयोबाला हे माहीत नाही, पण इयोबाने विश्वासाने तो प्रार्थना करत आहे, बळी हवन करीत आहे, जे त्याला माहीत आहे करायला पाहिजे ते करत आलेला आहे. पण त्याला हे माहीत नाही की त्याच्या भोवती, त्याच्या घराभोवती आणि त्याच्या सर्व इस्टेट प्रॉपर्टी, जनावरं, शेरडं, मेंढ्यांच्या भोवती देवाने कुंपण घातलेलं आहे. आणि हे कोण म्हणतं? सैतान. की तू त्याच्या भोवती कुंपण घातलेलं आहे, तू त्याला सुरक्षित ठेवत आहेस, तू त्याला प्रोटेक्शन देत आहेस, संरक्षण करीत आहेस, म्हणून तो भक्ती करतो आहे. किती विशेष आहे, जरा विचार करा.
हे अदृश्य गोष्टी आहे. तुम्ही आणि मी त्याची भक्ती करतो, प्रार्थना करतो, पण आपल्या भोवती जर त्या काळात ईयोब आणि त्याच्या सर्वस्वाभोवती कुंपण होतं, तर आज प्रभू येशूच्या रक्ताचं कुंपण किंवा संरक्षण कवच आपल्या भोवती कितीतरी अधिक आहे, नाही का? तरी आपण घाबरतो. तरी विश्वासाचे लोक म्हणतात, काय माहीत काय होईल, काय माहीत आता काय होतं, माझ्यासाठी प्रार्थना करा. जर हे माहीत असलं ना की प्रभू येशूच्या रक्ताचं संरक्षणाचं कुंपण तुमच्या भोवती आहे, तर तुम्ही कोणालाही कशालाही घाबरणार नाही. कितीही काही झालं तरी तुम्ही डगमगणार नाही, तुम्ही स्थिर राहाल. आणि मग पुढं काय लिहिलंय जरा, तो त्याचे घर व सर्वस्व या भोवती कुंपण घातले आहेस ना, तू त्याच्या हाताला यश दिले आहे ना. म्हणजे ही जी धन संपत्ती, कोण म्हणतं की धन संपत्ती वाईट आहे? पैसा वाईट नाही, शास्त्र सांगतं पैशाचा लोभ वाईट आहे. पैसा चांगल्या कारणासाठी वापरता येतो, वाईट कारणासाठी पैसा न्यूट्रल आहे. पण कोणाच्या हातात आहे, चांगल्या माणसाच्या की वाईट माणसाच्या, त्याच्यावर त्याचा उपयोग अवलंबून आहे. आणि या ठिकाणी देवाने त्याला धन संपत्ती दिली होती. चुकीच्या मार्गाने झटपट श्रीमंत होण्याची घाई करू नका, जगाचे मार्ग अवलंबू नका. देवाचा एक मार्ग आहे समृद्ध होण्याचा, आणि जगाचा सैतानाचा एक मार्ग आहे. आणि आज असंख्य देवाचे लोक चुकीच्या मार्गाने ह्या बाबतीत सैतानाच्या बळी पडलेले आहेत. ते चर्चला येतात, प्रार्थना सर्व करतात, पण नको त्या गोष्टीसुद्धा करीत आहे ज्या करायला नाही पाहिजे. धन संपत्तीचा लोभ आहे, गुप्त गोष्टी आहेत ज्या देवाला त्यांना माहीत आहे. तर सैतान म्हणतो, तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना, व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना. तू यश दिले म्हणून म्हणजे काय, देव यश देऊ शकतो? हो, त्याने ईयोबाला यश, हे जे सर्व इस्टेट प्रॉपर्टी, हे जे सर्व त्या देशात त्याच्यासारखा महान, हे कशामुळे होतं? देवामुळे होतं. आपल्याला वाटतं की देवामुळे नाही, ते चुकीच्या मार्गाने केलं तरच आपण टॉपला जाऊ शकतो, तरच आपण श्रीमंत होऊ शकतो. तसं नाही आहे. आपल्याला वचन माहीत, ज्ञानाच्या अभावाने देवाच्या लोकांचा नाश होत आहे. कोणतं ज्ञान? तिकडं क्वालिफिकेशन आहे, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डॉक्टर, पण हे देवाविषयीचं, देवाच्या वचनाचं ज्ञान, ह्या बाबतीत लोक अडाणी आहेत. देवाचे लोक अडाणी राहिलेले आहेत. आणि म्हणून चुकीचे मार्ग अवलंबतात, चुकीचे विचार करतात, आणि मग प्रॉब्लेम करून मग नंतर देवाचा धावा करतात. आता या ठिकाणी सैतान म्हणतो की तू त्याला यश दिले, तू त्याच्या भोवती कुंपण घातले, म्हणून तो हे करतोय. हे सैतानाला माहीत आहे, त्याच्या दुरात्म्याला माहीत आहे, पण खाली पृथ्वीवर ईयोबाला आणि त्याच्या घराण्याला माहीत नाही. पण त्याचा विश्वास आहे, ईयोबाचा देवावर विश्वास आहे, पण ॲक्च्युली देवाने काय केलेलं आहे हे त्याला माहीत नाही. ऐकून घ्या. देवाची स्तुती असतो की हे बिहाइंड द सीन, पडद्यामागचं चित्र देवाच्या वचनात त्याने आपल्या पुढे ठेवलेलं आहे. किती विशेष आहे ना. आपण जे डोळ्याला दिसतं तेच पाहतो. आणि मग पुढं काय झालं बघा, सैतान काय म्हणतो बघा, वचन 11, तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पहा. म्हणजे काय की हात पुढे करून म्हणजे तू त्याला शिक्षा देऊन बघ, तू तुझा हात, तुझं संरक्षण बाजूला काढ, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अवेर करेल किंवा तुला शाप देईल. परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, मात्र त्याला हात लावू नको. मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. आणि मग आपल्याला माहीत आहे की एकामागून एक ट्रॅजेडी घडली. त्याचे जनावरं जे शेतात होते त्यांच्यावर हल्ला झाला, ते पळून नेण्यात आले. त्यांचे मुलं ज्या ठिकाणी एकत्र बसले होते, सहवासात पार्टी करीत, जेवणं करीत, ते घर त्यांच्यावर कोसळले. एकाच दिवसात 10 मुलं नष्ट झाली. पुढं तुम्ही वाचाल. एकाच दिवसात सर्व काही जे होतं ते गेलं. विचार करा. आता ह्या पुस्तकामध्ये 3 महत्त्वाचे प्रश्न ज्याच्यावर आपण विचार केला पाहिजे तो हा, की ज्यावेळेस आपल्याला आपल्या जीवनात अशा काही अनपेक्षित घटना, ट्रॅजेडीज का घडल्या हे समजत नाही, अशा वेळेस सुद्धा आपण देवावर विश्वास ठेवून राहतो का?
दुसरा प्रश्न असा की दुःखाच्या प्रसंगी आपण देवावर खरंच भरोसा ठेवू शकतो का, अवलंबून राहू शकतो का? आणि तिसरा प्रश्न की देव परमेश्वर पुरेसा आहे का, की देव प्लस संपत्ती, देव प्लस मित्रमंडळी, देव प्लस कोणीतरी, की फक्त देव परमेश्वर पुरेसा आहे का? आता अनेकांनी योबाचं पुस्तक वाचलेलं आहे, कदाचित तुम्ही वाचलेलं असेल, परंतु ह्या गोष्टी योबाच्या जीवनात का घडल्या हे क्वचितच लोकांना माहीत आहे. की काय घडलं हे माहीत आहे, परंतु देवाला काय साध्य करायचं होतं हे का बरं होऊ दिलं? देवाचा उद्देश नेमका काय होता? की सैतानाला परवानगी देण्याची, की तू काही जरी केलं तरी तो मला सोडणार नाही, असं देवाने सैतानाला चॅलेंज केलं. विचार करा. आणि अख्ख्या शास्त्रात एकच माणूस आहे की ज्याच्याबद्दल देवाने सैतानाला चॅलेंज केलं, आणि तो म्हणजे इयोब. देवाला एवढा भरोसा, एवढी गॅरंटी होती की काही जरी झालं तरी तो मला नाकारणार नाही, काही जरी झालं तरी. आणि मग सैतानाने एकामागून एक आधी त्याची प्रॉपर्टी गेली, मग त्याचे मुलं बाळं गेले, आणि नंतर आपण पाहिलं तर त्याच्यावर वेगवेगळे दुखणे आजार आले, मानसिक शारीरिक त्रास झाला. हे सर्व गोष्टीतून तो गेला. म्हणून ह्याच्यावरून देवाचे लोक, तुम्ही आणि मी, आज काही महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो की आपणही अशा प्रसंगातून जात असताना आपण ते कसं हँडल करावं. आता इयोब कशातून गेला, काय काय घडलं याच्यापेक्षा त्याचा प्रतिसाद कसा होता, त्याने कसं रिॲक्ट केलं हे महत्त्वाचं आहे. आणि अशा वेळेस तुम्ही आणि मी कसं रिॲक्ट करतो, कसा प्रतिसाद देतो हे महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला सर्व लोक पाहत असतात, विश्वास ठेवणारे, कामाच्या ठिकाणचे, शेजारचे, हे जर देवाचे आहेत, यांच्या जीवनात जर असं घडल्यावर हे कसं रिॲक्ट करतात? देवाला दोष देतात, देवाकडे वळतात का, देवापासून दूर जातात का, काय करतात? आणि म्हणून आपला रिस्पॉन्स, तुमचा आणि माझा प्रतिसाद अशा वेळेस अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि इयोबाचं पुस्तक आपण अभ्यास करत असताना माझा विश्वास असा आहे की 2 गोष्टी तुमच्या जीवनात परमेश्वर पूर्ण करेल. पहिली गोष्ट ही की संकटात, परीक्षेत असताना तुम्ही धीर धरायला शिकाल. आणि दुसरी गोष्ट, दुसरा धडा हा की जे दुःख संकटातून जात आहेत त्यांना धीर द्यायला आणि उत्तेजन द्यायला शिकाल. कारण तुम्ही म्हणू शकाल, मी त्याच्यातून गेलो, मला माहिती आहे कसं वाटतं, कसं असतं. आता काही जणांना असं वाटतं की इयोबाचं पुस्तक हे एक काल्पनिक, एक फिक्शन आहे किंवा काल्पनिक कथा आहे, रिअल नाही आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की इयोब हा खरोखरचा माणूस होता जो होऊन गेला. आणि याचा उल्लेख शास्त्रात आपल्याला यहेजकेल 14:14 आणि 14:20 मध्ये आढळतो. लिहून घ्या, यहेजकेल 14:14 आणि 14:20 इथे इयोबाचं नाव आहे. आणि नव्या करारात याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 11 वचन, याकोब 5 आणि 11, याच्यावरून आपल्याला समजतं की इयोब हा खरोखर होऊन गेला. ती काही कल्पित कथा नाही आहे, की तो खरा मनुष्य होता, त्याचे अनुभव खरे होते, खरे प्रॉब्लेम होते. आणि आपणही अशा खऱ्या प्रॉब्लेममधून जात असतो. आता इयोबाला काय झालं, काय काय घडलं हे माहीत होतं, परंतु हे का घडलं हे त्याला शेवटपर्यंत कळलं नाही. इयोबाच्या पुस्तकाच्या शेवटी ज्यावेळेस त्याने परमेश्वराला प्रश्न विचारले, परमेश्वर त्याच्याशी बोलला, पण ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. जरा ऐका की हे का घडलेलं आहे, किती विशेष आहे. या सर्व गोष्टीतून तो का गेला याचं उत्तर त्याला मिळालं नाही त्याच्या आयुष्यात, त्याच्या हयातीत. आणि तुम्हाला ना मलाही कदाचित आपल्या हयातीत काही गोष्टी का घडल्या, असं का झालं, तसं का नाही झालं, याचे उत्तर मिळणार नाहीत.
परंतु एक दिवशी त्या अनंत काळात देवाजवळ गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टींचा उलगडा होईल. आणि म्हणून तोपर्यंत आपण धीर धरून विश्वास ठेवून योगाप्रमाणे स्थिर राहिलं पाहिजे. आता काही महत्त्वाच्या धडे आपण ह्याच्यावर कडून शिकवू शकतो. जर लिहित असाल तर 4 महत्त्वाचे धडे आपल्याला ह्या शास्त्रभाग जो आपण वाचला ना आतापर्यंत जे पाहिलं त्याच्यातून 4 महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात. पहिलं हे की सर्व गोष्टीमध्ये किंवा सर्व परिस्थितीमध्ये देव सार्वभौम आहे. गॉड इज सॉव्हरीन इन ऑल थिंग्स. काही घडलं, जगाची उलथापालट झाली, पर्वत सागरतळी बुडाले, समुद्राच्या लाटा उसळले, तरीही देव सार्वभौम आहे. सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणाखाली, कंट्रोलमध्ये आहे. त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर काही जात नसतं. आपल्याला वाटतं पण त्याचा कंट्रोल, त्याचा नियंत्रण आहे, कारण तो सार्वभौम आहे. आणि जर त्याचं सृष्टीवर, जगावर नियंत्रण आहे तर तुमच्या आणि माझ्या जीवनावर नसेल का? जर प्रभू येशूने म्हटलं की चिमणी जरी पडली तरी माझ्या स्वर्गीय पित्याला कळतं, जर त्याने म्हटलं की तुमच्या डोक्याचे केस देखील मोजलेले आहेत, तर मग दररोज बारीक सारीक गोष्टी ज्या आपल्या जीवनात घडतात ते त्याला दिसत नसेल का? पण तरी आपल्याला वाटतं की देवाला काही माहीत नाही किंवा त्याचं लक्ष नाही आहे, त्याला काही कळत नाही. पण तसं नाही आहे. म्हणून पहिला धडा हा जो सीन आपण वाचला त्याच्यातून की देव परमेश्वर सर्व गोष्टीवर सार्वभौम आहे. पहिला पॉईंट. दुसरा धडा हा की सैतानाला आजही देवाजवळ प्रवेश आहे. जरी तो एकेकाळी आद्य देवदूत लुसिफर होता, सैतान झाला, परंतु आजही तो देवाच्या सानिध्यात जाऊ शकतो. त्याला एंट्री आहे. तिसरा महत्त्वाचा धडा हा की इयोब हा सात्विक मनुष्य होता, धार्मिक होता, वगैरे वगैरे. त्याच्या ठाई देवाने दोष काढला नाही, त्याच्यावर दोष लावला नाही. तो परिपूर्ण नव्हता, ऐकून घ्या. तो निष्पाप नव्हता, तो आदामापासूनचा होता. परंतु त्याच्यावर फॉल्ट, त्याच्यावर दोष कोणी लावला माहिती आहे का? सैतानाने, देवाने नाही. कारण सैतान हा दोष लावणार आहे. सैतान या शब्दाचा अर्थ ॲडव्हर्सरी किंवा विरोधक किंवा दोष लावणारा. आणि म्हणून जे लोक नेहमी फॉल्ट काढतात, चुका काढतात, दोष लावतात, समजून घ्यायचं की ते कोणाच्या अंडर आहेत, कोणाचे लोक आहेत. की सैतान हा दोष लावणार आहे. देवाने दोष नाही लावला इयोबावर, पण सैतानाने लावला. हा तिसरा धडा. आणि चौथा धडा हा की देवाच्या परवानगीशिवाय सैतान देवाच्या लोकांना स्पर्श करू शकत नाही. देवाच्या परवानगीशिवाय सैतान देवाच्या लोकांना, तुम्हाला मला हात लावू शकत नाही. ज्यावेळेस देवाने परवानगी दिली, अगोदर इस्टेट प्रॉपर्टीवर, फॅमिलीवर, नंतर त्याच्या शरीरावर, तेव्हा सैतान हे आघात, ह्या ट्रॅजेडीज योबावर आणू शकला. तोपर्यंत तो काही करू शकला. उलट त्याने म्हटलं की तू त्याच्या भोवती कुंपण घातला आहे ना. म्हणून चौथा महत्त्वाचा धडा की देवाच्या परवानगीशिवाय सैतान. म्हणून जे लोक म्हणतात ना, लोक म्हणजे देवाचे लोक, नाही सैतान पण तेवढाच पॉवरफुल आहे, सैतानाला तेवढंच सामर्थ्य आहे. त्यांना शास्त्र माहीत नाही. ऐका मी काय म्हणतो ते. त्यांना बायबल माहीत नाही. देव निर्माण करता आहे. सैतान लुसिफर होता, आद्य देवदूत होता, देवाची निर्मिती आहे. आणि निर्माण करता निर्मितीपेक्षा श्रेष्ठ असतो. म्हणून सैतान आणि देव इक्वल, समान होऊ शकत नाही. तर देवाचा उद्देश आपल्या जीवनात आपल्याला अशा प्रसंगातून जाऊ देण्याचा काय असतो? रोमकरास पत्र 8:28 मध्ये सांगितलं की देवावर प्रीती करण्यासाठी सर्व गोष्टी त्यांच्या कल्याणासाठी तो घडवून आणतो. मराठीत लिहिले घडतात, पण ओरिजिनल ग्रीकमध्ये लिहिले की देव त्याच्यावर प्रीती करण्यासाठी सर्व गोष्टी त्यांच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी घडवून आणतो.
आपल्याला त्याच्यात चांगलं दिसत नाही, आपल्याला वाटतं हे का झालं, असं नाही व्हायला, तसं व्हायला, देवाने असं नाही तसं करायला पाहिजे होतं, हे आपल्या मानवी बुद्धीला वाटतं. परंतु जे काही होतं त्याच्यातून शेवटी एंड तो चांगला करतो. आणि इयोबाचा एंड देखील चांगला झालेला आहे. म्हणून आजपासून जर इयोबाचं पुस्तक वाचलं नसेल तर वाचायला लागा. म्हणजे जसं आपण या पुस्तकाचा अभ्यास करू तुम्हाला नीट समजेल. तर देवाचा उद्देश असतो की आपल्याला देवासमान करणं, प्रभू येशू ख्रिस्तासारखं करणं आणि त्याचे जे उद्देश, त्याच्या जे योजनाचे सिद्धीस करणे. आणि याच्यासाठी काही वेळेस काही गोष्टी तो घडू देण्यासाठी सैतानालाही परवानगी देतो, काही गोष्टी घडू देतो. आणि म्हणून ज्यावेळेस आज्ञापालनाचं जीवन जगत असताना तुम्ही अशा कठीण परिस्थितीतून जात असाल आणि समजत नसेल की असं का, तर हे ध्यानात ठेवा, हे कधीही विसरू नका की देवाच्या इच्छेशिवाय काही आपोआप घडत नसतं. त्याला माहीत आहे काय चाललेलं आहे, उद्या काय होणार आहे, 5 वर्षाने 10 वर्षाने काय होणार आहे. हे ध्यानात ठेवा की त्याला माहीत आहे, त्याला समजतं. आपल्याला जरी नाही समजत तरी त्याला समजत आहे. आणि काही गोष्टी आपल्याला शेवटपर्यंत कळणार आहे, स्वर्गात जाईपर्यंत, की देवाने काही गोष्टी आपल्या जीवनात का घडू दिल्या. परंतु तोपर्यंत इयोबासारखं आपण म्हटलं पाहिजे की परमेश्वराने दिले, परमेश्वराने काढून घेतले किंवा नेले, परमेश्वराचं नाव धन्यवादित असो. आज आपण इथेच थांबू. ही संदेश मालिका सुरू राहील. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.